जय शिवराय, नमस्कार. हे पहा मित्रांनो, हे घोसावळ्याच्या वेलीचा अवशेष आहे. तर मी हे बुंद्यापासून काढून मित्रांनो, हे बघू शकता, हे असे काढून तर बाकीचं अवशेष जे आहे मी मातीमध्येच ठेवणार आहे, कारण त्याचं परत कुजून खत होतं आणि पुढच्या रोपांना किंवा झाडांना ताजे खत मिळते. हे बघू शकता. तर मित्रांनो थोडं थोडं बघू शकता कुजत आहे. हे पहा, तर मी असंच ठेवणार आहे. याचं मी मित्रांनो ह्या वेलीचं व्हिडिओ टाकलेलंच आहे, तर तुम्ही बघू शकता. इथं आहे मका वाळलेला आहे मित्रांनो. तर मी त्याचंही बुंद्यापासून कट करत आहे. हे बघा, त्याची मुळे देखील मी इथेच ठेवत आहे. इथे देखील आहे, हे बघू शकता. तर हे मित्रांनो राहिलेले जे अवशेष आहेत याचं देखील मी खतासाठी वापरणार आहे. तर इथेही आहे, बघू शकता. हे पहा, मी मुळे असेच ठेवणार आहे. हे बघू शकता. हे पहा, तर मित्रांनो हे थोडं थोडं कुजत आहे. हे बघा, काळं पडलेलं आहे. तर मित्रांनो हे भाजीपाला आणि वेलींसाठी खूप फायदेशीर आहे. माती भुसभुशीत होते आणि पांढऱ्या मुळ्या वाढीसाठी खूप छान वाढवतात. हे पहा, ते मक्याच्या बाजूला मी हे फ्लावर लावलेलं होतं, तर इथे देखील मी कट करत आहे. तर मित्रांनो मी असे भरपूर मका लावलेलं होतं, तर बघू शकता इथे देखील आहे, ते कट करत आहे मी. आणखीन त्याच्या बाजूला एक आहे, ते बघू शकता. तर मी हे मित्रांनो हे परत राहिलेले जे वरचे अवशेष आहेत तर मी हे खतासाठी वापरणार आहे. धन्यवाद मित्रांनो.